मंडळी, कधीकधी आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यामुळे आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. कधीकधी झालेलं नुकसान एवढं मोठं असते की माणूस खचून जातो आणि आयुष्यभर स्वतःला दोष देत राहतो. पण जर वेळीच प्रसंगावर ध्यान राखून शांत डोक्याने काही निर्णय घेतले तर भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. असेच 3 प्रसंग मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. कोणीही तुम्हाला कितीही सांगत असेल की ही गोष्ट तुझ्या फायद्याची आहे, तरी पटकन त्याला हमी भरू नका. मग ती कुठलीही असो, एखादी वस्तू घेणे असो किंवा कुठली इन्व्हेस्टमेंट असो किंवा इतर काही. कारण कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला सांगितली वेगळी जाते आणि मुळात ती असते काही वेगळीच. समोरील व्यक्ती तुम्हाला फक्त फायदे सांगेल, पण लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीचे जसे प्लस पॉईंट असतात तसेच मायनस पॉईंटसुद्धा असतात. म्हणून सगळ्या बाजूंनी विचार करून मगच निर्णय घ्या. मी असं म्हणत नाही की सगळेच नातेवाईक किंवा मित्रमंडळी तुमची ईर्ष्या करतात, पण खरंच सगळे नातेवाईक तुमच्यासाठी खुश आहेत का, हा प्रश्न कधीतरी स्वतःला विचारा. आणि म्हणूनच नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्यामध्ये कोणती गोष्ट शेअर करावी, कोणती करू नये किंवा कुठल्या नातेवाईक अथवा मित्रांना शेअर करावी, हा सारासार विचार करून मगच निर्णय घ्या. जर रस्त्यात एखादी अनोळखी व्यक्ती भेटली आणि तिने तुमच्याकडे अशी काही मदत मागितली, उदाहरणार्थ फोन लावून द्या, एखाद्या ठिकाणापर्यंत सोडून या किंवा एखादा पत्ता दाखवतील, तो मिळत नाहीये त्या पत्त्यापर्यंत सोडा म्हणून सांगतील. कधीकधी समोरून मदत मागणारी व्यक्ती वृद्धसुद्धा असू शकते. अशा वेळी तुम्हाला त्या व्यक्तीची दया येते, पण ती व्यक्ती खरोखरच गरजू व्यक्ती आहे का, तो एखादा स्कॅम आहे ज्यात तुम्ही अडकू शकता. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला द्यावा. जर ती व्यक्ती फ्रॉड असेल तर ती या ना त्या निमित्ताने बहाणे करील आणि तुम्हाला मदत करण्यासाठी गळ घालेल. मग अशा वेळी शांत राहून निर्णय घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.